झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी वृत्तवाहिनीवर दिलेली अमिताभ बच्चन यांची ही मुलाखत तुम्ही नक्की पहा। आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया। शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे। त्यामुळे परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने यंदाही न्यायालयात धाव घेतली आहे। गेली 2 वर्ष न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं शिवसेनेकडून उल्लंघन झाल्याचा दावा केला जात असल्याने यंदाच्या दसरा मेळाव्यापुढे परवानगीचं मोठं आव्हान आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, शिवाजी पार्क, शिवसेना प्रमुख आणि दसरा मेळावा हे जणू समीकरणच बनलंय। शिवसेनेची 45 वर्षांची परंपरा असलेला दसरा मेळावा गेल्या 2 वर्षांपासून सायलेंट झोनच्या कचाट्यात सापडतोय। हायकोर्टाच्या आदेशानं शिवाजी पार्कला सायलेंट झोन जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे आवाजाच्या या संकटाला यंदाही शिवसेनेला तोंड द्यावं लागणार आहे। महापालिकेने यावेळीही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षांप्रमाणे यावेळीही त्यांना हायकोर्टातून परवानगी आणावी लागेल। आमदार अनिल परब यांनी न्यायालयात तशी याचिकाही दाखल केली आहे। त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे। 50 डेसिबल्स आवाजाची मर्यादा असताना शिवसेनेनं आदेशाला तेव्हा गांभीर्यानं घेतलं नव्हतं। विमानही दिसत नाही आणि गेलंच तर मी पोलिसांना सांगितलं असेल, जा वरती जा म्हणजे विमानाच्या त्या वैमानिकाला भेटा आणि मला काय डेसिबल बसवले तुला माहिती आहे का नाही? आवाजावरती बंदी आहे इकडे, या देशावरती सगळ्याच गोष्टींवरती बंदी आहे। कसलं डेसिबल आणि कसलं काय? ऐतिहासिक मैदान आहे। तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त महाराष्ट्राच्या सभा कडाडल्या, कितीतरी नामवंत इकडे येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत। माणसं पिसाळून सोडली होती, गिरणी कामगार पेटला होता। महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना, ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली आहे, विसरू नका आपण। गेल्या दोन्ही दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा पोलिसांचा दावा आहे। त्यासाठी आयोजक असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हेही दाखल झालेत। नुकताच शिवाजी पार्क परिसरात झालेला युवा सेनेचा प्रसिद्ध ड्रमवादक शिवामणी आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल पथकामधला जुगलबंदीचा कार्यक्रमही याच पद्धतीनं वादात सापडला होता। सायलेंट झोनमध्ये परवानगीशिवाय झालेल्या या कार्यक्रमावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे शिवसेनेकडून होत असलेली न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाची कृतीच दसरा मेळाव्यासाठी त्रासदायक ठरू शकते आणि म्हणूनच यावेळच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।